आणि याचा पुरावा आहे माझ्याकडे। धुळवडीच्या दिवशी हिचा जो मित्र टेरेसवर गेला होता ना, ज्याच्या मागे मी गेले होते, त्याच मित्राने हिला खोटे फोटोज बनवून दिले। त्या दिवशी तो मला परत दिसला होता, त्याला मी थांबवलं आणि त्याच्याकडून खरं काय ते सगळं कबूल करून घेतलंय आणि याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे। मी दाखवते ना तुम्हाला। काय झालं? व्हिडिओ सापडत नाहीये का? कसं शक्य आहे? मी स्वतः तो व्हिडिओ काढलाय। तो कुठे गेला? मॅम, व्हिडिओ डिलीट झाला? हो, तो व्हिडिओ डिलीट झाला रिसायकल बिन मधून। हो मॅम, सगळीकडून डिलीट झाला। आता पुढचं काम? पुढचं काय आता मॅम, झालं ना सगळं। काय झालं? नुसता एक व्हिडिओ डिलीट झालाय। या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना तू लगेच हवेत उडतेस। हा, आपलं काम अजून संपलेलं नाहीये आणि तुला वाटतंय तितकी मूर्ख नाहीये ती सई। आपल्याला प्रत्येक वेळी 2 पावलं पुढचा विचार करावा लागेल। आता असं काहीतरी करावं लागेल ना ज्याचा विचार तिने स्वप्नातही केला नसेल। म्हणजे ताई, पास कर ना आता। सगळ्यांना कळलं की नाही असा कुठलाच व्हिडिओ तुझ्याकडे। कारण असा व्हिडिओ जगातच नाहीये सह्या। खोटं बोलतेस तू। का, कशासाठी ते तुलाच माहित। पण खरंच बास कर आता सई, बास कर। हारले मी तुझ्या समोर, माफ कर मला। मी ना सई बाकी सगळं सहन केलं असतं, सगळं। खोट्या लग्नाचा आरोप नाही सहन करू शकत सई मी, पास। अगं, माझ्या आणि ओंकारच्या लग्नाचा तमाशा केलास तू, तो पण सगळ्यांसमोर। बास कर आता, खरंच बास कर। पण मी सांगितलं ना तुला, माझ्याकडे आमच्या दोघांच्या लग्नाचा पुरावा आहे। अंजली, मला माहितीये ना हा व्हिडिओ तूच घालवलाय, म्हणजे तुझ्याकडे असलेले ते खोटे फोटो दाखवून तुला सगळ्यांना परत फसवता येईल। अगं, कुठले फोटोज आहेत? मी नावही नाही काढले कुठल्या फोटोजचं। हे असे खोटे फोटोज ना इझिली मिळतात, सगळ्यांना माहितीये। माझ्याकडे त्या फोटोज पेक्षा खूप स्ट्रॉंग पुरावा आहे सई। आहे ना पुरावा? मग दाखव ना आम्हा सगळ्यांना। नुसती बोलत का उभी आहेस? दाखवेनच। पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांकडे एक गोष्ट मागायची। न्याय हवाय मला। न्याय? कसला न्याय? सगळ्यांना माहितीये
आजपर्यंत मी या घरात आल्यापासून सई माझ्याशी वाटेल तशी वागली. मी सगळं सहन केलं, पण मी पण ह्युमन आहे ना, मलाही हर्ट होतं. पण आता खूप झालं. आता या पलीकडे मी सहन नाही करू शकत. सईने लग्नासारख्या पवित्र नात्यावर डाऊट घेतलाय. खूप मोठी चूक केली असते आणि याची शिक्षा तिला भोगावीच लागेल. अंजली, जे काही बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोल. मी माझा पुरावा सगळ्यांसमोर दाखवेन. जर तो खोटा ठरला तर मी हे घर सोडून जाईन. पण जर तो पुरावा खरा ठरला तर सईला हे घर सोडून जावं लागेल. आणि देवांश, तुम्ही स्वतःहून हात धरून सईला या घराबाहेर काढा. देवांश तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका. आणि तू जर खोटी ठरलीस तर नक्की जाशील ना या घरातून. एक मिनिट, हा गोष्टी हाताबाहेर जात आहेत. आपण थोडं शांतपणे बोलू. प्लीज, आता ना मी कोणालाच नाही घाबरत. हो देवांश, जर माझा पुरावा खोटा ठरला तर मीही हे घर सोडून जाईन. अरे काय चाललंय तुमचं? थांबवा नाही सगळं. कशालाही घर सोडून जायची भाषा. जानकी थांब. अहो काय, मुलं मोठी झालेली आहेत, त्यांचे निर्णय आता त्यांनाच घेऊ देत. जा, घेऊन ये तुझा पुरावा. आले. देवांश, मी खोटी नाही.